ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आहे मी पापी प्रभू रे, मजला तू सावरीले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 23 वचने 4 ते 6. स्तोत्र 23 वचने 4 ते 6. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत, जे मिळते स्तोत्र त्याचा 23 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये. आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन अहम आहे. एक मेंढपाळ ज्याच्या हातामध्ये काठी असते, त्याच्या हातामध्ये ती काठीला आकडी असते. आणि शास्त्र असं सांगते 4थ्या वचनामध्ये का जेव्हा मी मृत्यूच्या छायेतून जात असलो आणि माझ्या जीवनामध्ये तेवढं मोठं अरिष्ट असलं तरी मी भिणार नाही. कारण दाऊदाला ठाऊक होतं की परमेश्वर मला सांभाळणार, तो माझ्यासोबत आहे, तो मला कधी सोडणार नाही. एक मेंढपाळ ज्यावेळेस मेंढरासोबत असतो, ते मेंढरं मगन असतात, आनंदित असतात. त्या मेंढरांना कसल्याही प्रकारची काळजी नसते. त्यांना अरिष्टाची भीती वाटत नाही, कारण का त्यांना हे माहीत आहे की माझा मेंढपाळ हे मला सांभाळणार, मला घेऊन चालेल. एक बाप आपल्या लेकरांसोबत असताना लेकरांना कधीच भीती वाटत नाही की आम्ही कसल्याही अरिष्टामध्ये आहो या असणार, कारण का त्यांना वाटतं आम्ही जरी अरिष्टात असलो तरी आमचा बाप, आमचा पिता आमची काळजी घेऊन आम्हाला त्या संकटातून, त्या अरिष्टातून काढेल.
तशाच प्रकारे जर आमचा भरोसा आम्ही प्रभूवर दाखवला, परमेश्वरावर दाखवला, प्रभू येशू ख्रिस्तावर दाखवला आणि आम्ही विश्वास धरतोय, तर तो परमेश्वर, तो प्रभू येशू ख्रिस्त निश्चितच आम्हाला या अरिष्टातून सांभाळण्याची, अरिष्टातून वाचवण्याची आणि आम्हाला एक चांगल्या ठिकाणावर, एक चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्याची तो आम्हाला निश्चितच हिम्मत आणि आपला विश्वास दाखवतो. कारण की त्याची जी आकडी आहे ती आम्हाला पडू देत नाही आणि त्याची जी काठी आहे, जर आम्ही चुकलो तर मार्गदर्शन करते. आणि अनेक वेळा आम्हाला काठी आवडत नाही, कारण का त्याच्याने आम्हाला छडी बसते, आम्हाला मार बसतो, तर आम्हाला आवडत नाही. परंतु प्रभू त्या काठीचा उपयोग ह्यासाठी करतो की आम्ही चुकून जाऊ नये. जर आमच्यासोबत असं काही घडत असेल, दुःख वाटत असेल, तर घाबरू नका. परमेश्वर तुम्हाला, मला अरिष्टातून सांभाळणारा देव आहे. लागू होण्यासाठी आमचं जीवन तेवढंच पवित्र करण्याची गरज आहे, तेवढंच प्रभू जवळ येण्याची गरज आहे. म्हणजे आम्ही जर त्याच्या जवळ येऊ तर त्या परमेश्वराची कल्याण आणि दया आमच्या जीवनामध्ये निश्चितच आम्हाला कवटाळून धरेल, आम्हाला सांभाळेल. आमच्या आयुष्याचे दिवस तो आशीर्वादाने भरेल. प्रभूचं वचन सांगते, तेव्हा जेव्हा आम्ही त्याच्या जवळ येतो, म्हणजे परमेश्वराच्या घरात राहतो, परमेश्वराच्या जवळ येतो. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या जवळ येतो, प्रियानो, तो परमेश्वर आम्हाला काढून देत नाही, तर तो आम्हाला सांभाळून घेतो, आम्हाला जवळ करतो, आमच्यावर प्रेम करतो. निश्चितच प्रभू परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. सर्व गौरव तुला देतो. प्रभू, तू आमचा मेंढपाळ आहेस, तू आमची आकडी आणि काठी बनून आम्हाला तू धीर देतो, आम्हाला सांभाळतो. प्रभू, संकटात राहिलो तरी आमच्या जीवनातून ते संकट काढून आम्हाला, होय बापा, प्रशस्त स्थळी घेऊन चालणारा देव आहे. सर्व गौरव तुला देतो प्रभू. आणि आम्हा प्रत्येक बहीण भावाचं तू सहाय्य कर आणि आजचा दिवस तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा ठरू दे. सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. आठवतो रे अजूनी क्रूसावरचा तो मारा, माझ्या गुन्ह्यामुळे रक्ताच्या वाहिल्या धारा, रक्ताच्या वाहिल्या धारा. आहे मी पापी प्रभू रे, मजला तू सावरीले, परंतु माझ्या मसीहा तुला मी झिडकारिले, तुला मी झिडकारिले. आहे मी पापी प्रभू रे. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-0333. पुन्हा ऐका, 1-800-270-0333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.